दरवर्षाप्रमाणे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जागतिक स्तरावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत असते। तशाच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही जयंती खूप उत्साहात, आनंदात आणि उल्हासात साजरी होत असते। पण ही जयंती साजरी करत असताना DJ मुक्त जयंती व्हावी आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आपण करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति श्रद्धा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत श्रद्धा, त्यांचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी जे योगदान आहे, त्या योगदानाची कदर करणं आणि त्याच्या माध्यमातून आपली अस्मिता, आपलं अस्तित्व जोपासणं हे खूप काळाची गरज आहे। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं DJ मुक्त जयंती साजरी करण्याचा तो त्यांनी पायंडा पाडण्याला सुरुवात केलेली आहे आणि तो पायंडा आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाला विचार करण्यासाठी भाग पाडणारा आहे। आपलं मानसिक संतुलन त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी ते कामाला येणार आहे। त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा की ज्या पद्धतीनं या ट्रस्टच्या माध्यमातून जयंती साजरी होत आहे, त्याच्यात लेझिम पथक आहे, त्याच्यात ढोल पथक आहे, त्याच्यात उंट आहे, त्याच्यात घोडे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति वेगवेगळे देखावे आहेत आणि समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या ट्रस्टच्या माध्यमातून होतो आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे, अभिमानास्पद आहे आणि त्याच्या पाठीमागं माझ्यासारख्या माणसानं राहावं। प्रत्येक समाजाच्या माणसानं जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी, आंबेडकरवादी समजून घेतो, त्या व्यक्तीनं या सगळ्या ट्रस्टच्या, या सगळ्या कार्यकर्त्याच्या सोबत राहावं आणि नांदेडमध्ये एक नवीन पायंडा पाडून महाराष्ट्राला दिशा द्यावी आणि दिशादर्शक म्हणून आपला परिचय करून द्यावा, अशी कळकळीची विनंती। 14 तारखेला ट्रस्टच्या वतीनं जी सकाळी 7 वाजता रॅली निघणार आहे, त्या रॅलीमध्ये मी स्वतः कुटुंबासहित सामील होणार आहे। आपण सर्वजण त्या रॅलीमध्ये सामील व्हावं एवढंच तुम्हाला आव्हान करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्धिक क्षमतेच्या ताकदीवर आपण साजरी करू, असं पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करून त्या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं, अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो।